आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आता तुम्हाला हसवायला येते कॉमेडीची जबर बुलेट। भारत गणेशपुरे आणि टीम अर्थात लोटपोट रावडी गँगचे मेंबर्स विरार का छोरा राजेश, धुळ्याची खानदेश कन्या वनमाला, परळचा निखिल, नवी मुंबईचा निलेश आणि ठाण्याची शर्वरी। पोलीस मम्मी पोलीस इतका वाईट डान्स होता? नाही नाही भाई नाही असं घाबरायचं नाही हो, घाबरायचं नाही। तू बस बस बाळा, सासूबाई बसा आजी लोटपोटे फॅमिली तुम्हीच आहात का? येस लोटपोटे तुम्ही कंप्लेंट दिली होती तुमचा एक व्यक्ती हरवलाय म्हणून? माझा नवरा हरवून आता इतके दिवस झाले की त्यांच्याशिवाय जगाला सुरुवात केली। एक मिनिट, मी त्याला घेऊन आलोय। का? तुमचा फंबल पडलाय का? नाही वा म्हणायचंय का? नाही का असंच म्हणायचंय। आम्ही कंप्लेंट फक्त लोक लाजेस तो दिली होती। म्हणजे कंटाळा आला होता मला बाबाचा, आम्हीच त्याला जत्रेमध्ये सोडून आलो। बाबा नको, बाबा नको, बाबा नको। अरे बाळा ऐका, असं काय करताय तू? मी बघितलंय, एकदम सज्जन माणूस आहे। मी स्वतःहून त्याला इकडे घेऊन आलोय। ये रे तुम्ही आलात? का आलात? बाबा कोणती शी हट। आई आई ह्याला घरात पण किंमत नाहीये। अहो कशी असेल यांना किंमत? हा बाबा आहे ना एक नंबरचा कंजूस बाबा आहे। नाही नाही कंजूस नाही नाही कंजूस नाही, काटकसरी। काटकसरीच्या नावावर कंजूसपणा खपवतो हा माणूस। अहो लग्नापासून बघतीये ना मी, स्वतःच्या लग्नात सुद्धा शेरवानी विकत नाही घेतली, मित्राच्या लग्नातली आणली। काय काय फरक पडतो? लग्नातला सूट लग्नानंतर कोणी वापरलेला मी पाहिलंच नाही। मी वापरलाय? नाही नाही अहो पण निदान मित्र तरी स्वतःच्या मापाचा पाहायचा ना। त्या अंकित मात्रेची शेरवानी आणली होती याने। लग्नात मी अशी लाजत बाजूला उभी होते तर बघते तर इथे यांच्या शेरवानीत लहान लहान पोरं आत शिरून लपाछपी खेळत होते। आणि सारखं आपल्या काकांचा धप्पा असं ऐकत होतो। कसा वाटतो असा सुजलेला नवरा बाजूला? आई मॉन्टी इथे, बंटी कुठे आहे? तो शाळेत गेलाय, आज त्याची टर्न आहे। काका 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 शाळेत पण ना एकाच नाव टाकलंय। बंटी शाळेत गेला की तो घरी आल्यानंतर त्याचा होमवर्क मी करतो, मग दुसऱ्या दिवशी मी शाळेत जातो आणि माझा होमवर्क बंटी करतो। काका हे बरोबर आहे का? नाही नाही हे बरोबर नाही, हे चुकीचं आहे। अहो नियोजन म्हणतात याला। हा नियोजन नियोजन। माझी दोन्ही पोरं तर शिकतायत ना, चेतन आणि तन्मय। नावांमध्ये पण कंजूशी। एकाचं नाव ठेवलं चेतन आणि दुसऱ्याचं नाव ठेवलं चिन्मय आणि शाळेत नाव घातलं चेतनमय। आई ते ना, अरे तू नीट हाड बुक्की टाके ना तुला मी एक। काका बाबाला घेऊन जा। अरे ऐका जरा तरी घाबरा, मी पोलीस आहे, घाबरा ना जरा। तो ना अरे असं काय करताय तुम्ही? अरे कसाही असला तरी तो तुमचा बाप आहे। हा असं वागतात बापाशी? नाही तुम्ही इकडे नीट बसा, मी निघतो। याला तुम्ही आत्ताच्या आत्ता घेऊन जा, मी तुम्हाला सांगते। अहो टॉयलेट मध्ये सुद्धा शांतीने मला बसू देत नाही हो। म्हणजे? अरे जर पोझिशन घेतली की लगेच बाहेरून लाईट बंद करतो। तुम्ही लाईट बंद करता? हो मी करतो। मला सांगा, तुम्ही टॉयलेट मध्ये गेला तर आधी काय करता? आधी बसतो, मग काय करता? मग नळ चेक करतो, मग काय करता? मग होत ना, मग त्यासाठी लाईटची काय गरज?
हा समाजाला ना घातक आहे. तुम्ही याला बाहेर पाठवू नका, याला इकडेच बसवा. मी निघतो. काय तुम्हाला सांगते, या माणसाला असं घरात नाही ठेवता येणार. समोरच्यांच्या खिडकी समोर हा माणूस असा बरोबर आरसा टांगतो की त्यांचा टीव्ही आम्हाला दिसेल. बरोबर. बाजूच्यांना सांगतो की पाटील टीव्हीचा आवाज मोठा करा, मोठा करा, म्हणजे त्यांचा आम्ही आवाज ऐकायचा आणि समोरच्यांचा टीव्ही आमच्या आरशात बघायचा. समोर चालू असते मॅच आणि बाजूला चालू असतो पिक्चर. हा ना, समोर चीअरलीडर अशा नाचत असतात आणि मग मागून आवाज येतो, इन कुत्तों के सामने मत नाचना. हा असा आहे आमचा कालिया. मला माहिती आहे हा कंजूस आहे, म्हणून मी त्याला इकडे घेऊन आलो होतो. 2 दिवस याला सहन करतोय. पोलीस स्टेशनला घेऊन आलो तर आल्या पोलीस स्टेशन मध्ये स्विचच काढला त्यांनी. आणि म्हणतो कसा, पंख्याची लाईट कशाला पाहिजे, हा दार खिडकी अशा हा उघड्या उघड्या ठेवा. एवढ्या मेहनतीने 2 चोर पकडले होते, याने सोडले. म्हटलं खर्च वाढेल असं बोलला. 4 FIR एकाच कागदावर लिहून काढलं याने. वाटेत मला दम लागला, तहान लागली. पाण्याची बाटली पण विकत घेऊन दिली नाही हो. म्हणतो तहान लागली ना की बेंबीत ही तुंकी आहे ना अशी बेंबीला लावायची. अशी तुंकी लावून 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 ना बेंबीला कोंब फुटायची वेळ आली. पण ह्यानी काय मला पाणी दिलंच नाही. असं कोण वागतं का पोलिसांबरोबर? काका तुम्ही यांना घेऊन जा. काका आमच्या बाबांना घेऊन जा. बापू से हट के लिए तू तो हानिकारक है. बापू से हट के लिए तू तो हानिकारक है. मी जाम एन्जॉय केला परफॉर्मन्स. अशी फॅमिली असू शकते ना, आपल्या आजूबाजूला बरेच लोक असतात, त्याला सहन करणारी सगळी फॅमिली आहे आणि ती स्वतःच्या वडिलाला म्हणते की इकडनं जा म्हणून. मी प्रचंड एन्जॉय केलेला आहे. खूप जबरदस्त काम झालं. क्या बात, वा वा. मला तुमचा परफॉर्मन्स खूप आवडला, पण माझी एवढीच इच्छा आहे की हे जे आहेत काका ते माझ्या आयुष्यात कधी येऊ नयेत. इतके भयंकर आहेत ते. खूप कंजूसपणा करून 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 वाद आणला तुम्ही या सगळ्यांना, पण मला ओव्हरऑल परफॉर्मन्स खूप आवडला. जबरदस्त टायमिंग आणि धमाल केली तुम्ही लोकांनी. क्या बात. मला असं वाटतं की आमच्या सगळ्यांच्या मताने हा परफॉर्मन्स सुपरहिट आहे. जे आजच्या भागात आपल्या क्लीन परफॉर्मन्स, आत्मविश्वास आणि उत्साहानं भरलेलं सादरीकरण करून टॉपला आले आहेत ते आहेत वा वा, क्या बात आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आता वेळ झाली आहे ज्यांच्या कडक, दमदार आणि फ्रेश परफॉर्मन्सने मेंटॉसना लोटपोट केलंय त्यांचं नाव अनाऊन्स करण्यासाठी मी 5ही डॉन्सला मंचावर यायची विनंती करतो. मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही एकत्रितपणे चर्चा करा आणि जो कोणी किंवा जे कोणी परफॉर्मर ऑफ द वीक असतील त्यांचं नाव जाहीर करा. चला तर मग मला असं वाटतं एकमत झालेलं आहे. कडक परफॉर्मन्स ऑफ द वीक साठी त्यांनी कोणाचं नाव निवडलंय? कडक परफॉर्मन्स ऑफ द वीक साठी सिलेक्ट केलंय महेश कापरेकर. नाट्य से बच्ची बनतायचा महेश कापरेकर ठरलाय कडक परफॉर्मर ऑफ द वीक. वा वा महेश, तुझ्या कडक, दमदार आणि फ्रेश परफॉर्मन्सने कमाल मजा आली आज आणि म्हणून तुला मिळतंय एक कडक गिफ्ट हॅम्पर.